नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 हे आपलं मिशन. ऍक्सेप्ट चॅलेंज अँड क्वालिफाय टीईटी या आपल्या अभ्यास पर्वामध्ये माझा छोटासा खारीचा वाटा उचलण्यासाठी मी डॉक्टर जयश्री राजीव देशमुख या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. चला तर मग आपण सर्वांनी मिळून यशाच्या दिशेने एक पुढचं पाऊल टाकूयात आणि या व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तनवादी मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या 4 वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेले विकासाचे सिद्धांत अभ्यासले. ते 4 वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ म्हणजे जॉन बी वॉटसन, एडवर्ड थॉर्नडाईक, बी.एफ. स्किनर आणि इव्हान पॅव्लोव. बघा, जॉन बी वॉटसन म्हटलं की लिटिल अल्बर्टचा प्रयोग, वर्तन आणि पर्यावरण. वर्तन आपण पर्यावरणामध्ये शिकतो, पर्यावरणामध्ये ते संवर्धित होते आणि पर्यावरण त्याला नियंत्रित करते. एडवर्ड थॉर्नडाईक म्हटलं की पझल बॉक्स. एडवर्ड थॉर्नडाईकने सांगितलेले शिकण्याचे नियम, तयारीचा नियम, सरावाचा नियम, परिणामाचा नियम, मांजरावरचा प्रयोग. त्यानंतर त्याचे जे काही कीवर्ड्स आहेत ते म्हणजे उद्दीपक, प्रेरणा, अनवॉन्टेड मुवमेंट्स म्हणजे प्रयत्न आणि मग योग्य मार्ग मिळणं, त्यानंतर साध्य मिळणं, बंध, हे त्याचे फोकस्ड कीवर्ड्स. बी.एफ. स्किनर म्हटलं की स्किनर बॉक्स. आणि 2 महत्वाचे जे मुद्दे आहेत स्किनरच्या सिद्धांताचे ते म्हणजे पारितोषिक आणि शिक्षा. आपल्या वर्तनाला जर सकारात्मक पारितोषिक मिळाले तर ते वर्तनाची पुनरावृत्ती होते आणि आपल्या वर्तनाला जर नकारात्मक शिक्षा मिळाली तर ते वर्तन टाळले जाते. आणि चौथे जे सायकोलॉजिस्ट काल आपण अभ्यासलेत ते म्हणजे इव्हान पॅव्लोव. पॅव्लोव म्हणजे कुत्र्याचा प्रयोग. आणि पॅव्लोव यांनी सांगितलेला जो सिद्धांत आहे त्या सिद्धांतामधले कीवर्ड्स आहेत नैसर्गिक उद्दीपक, नैसर्गिक प्रतिक्रिया, कंडिशन प्रक्रिया, कंडिशन प्रतिक्रिया. हे मी तुम्हाला पुन्हा का सांगितलं तर त्यामुळे एखाद्या सायंटिस्टचं नाव आठवलं की कीवर्ड्स कसे आठवायचे ह्याची एक ट्रिक मी तुम्हाला सांगितली. कालच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिलात, त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप मनपूर्वक आभार. काही जे माझे शिक्षक मित्र आहेत त्यांनी अशी रिक्वेस्ट केली कालच्या कमेंट्समध्ये की मानसशास्त्रज्ञांची नावं कशी लक्षात ठेवायची ह्याच्या काही ट्रिक्स सांगा. तर आता काल जे आपण 4 मानसशास्त्रज्ञ अभ्यासले ते 4ही मानसशास्त्रज्ञ हे वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी वर्तनवादाचा अभ्यास करून आपले वर्तनवादाचे सिद्धांत मांडले. मग हे 4 सायंटिस्ट लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक मी तुमच्याशी शेअर करते. JB, JEBI, JB. J means John B. Watson, E means Edward Thorndike, B means B.F. Skinner, and I means Ivan Pavlov. तर अशा प्रकारच्या ट्रिक्स वापरून तुम्ही हे जे काही सिद्धांत आहेत, कीवर्ड्स आहेत, मानसशास्त्रज्ञांची नावं आहेत ते लक्षात ठेवू शकता. आता आपण आजच्या कॉन्सेप्टकडे वळूयात. बघा, काल आपण वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्राची जी शाखा आहे त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या मानसशास्त्रज्ञांनी जे सिद्धांत मांडले ते अभ्यासलेत. आज आपण थोडस वेगळ्या शाखेकडे जाऊया. मानसशास्त्राची एक शाखा जी असा विचार करते की जर आपल्याला बालकाच्या विकासाचा अभ्यास करायचा असेल तर केवळ वर्तनावर फोकस करून चालणार नाही, तर आपल्याला मन, भावना, विचार, कल्पना ह्याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. आणि मानसशास्त्राची जी शाखा विचार, मन, कल्पना, बुद्धी ह्याचा अभ्यास करते त्या शाखेला
कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी म्हणजेच बुद्धिवादी मानसशास्त्र किंवा संज्ञानात्मक मानसशास्त्र असं म्हटलं जातं. आणि या कॉग्निटिव्ह सायकॉलॉजीचा अभ्यास करणारे जे सायकॉलॉजिस्ट आहे त्यांना कॉग्निटिव्हिस्ट सायकॉलॉजिस्ट म्हणजे संज्ञात्मक मानसशास्त्रज्ञ किंवा बुद्धिवादी मानसशास्त्रज्ञ असं म्हटलं जातं. बघा, या ठिकाणी ह्युमन ब्रेनचं पिक्चर आहे आणि त्यामध्ये अटेन्शन, लँग्वेज, लर्निंग, मेमरी, परसेप्शन, थॉट हे चित्र दाखवलेली आहेत. ह्याचा अर्थ काय आहे की कॉग्निटिव्हिस्ट म्हणजेच कॉग्निटिव्ह सायकोलॉजीचा अभ्यास करणारे जे मानसशास्त्रज्ञ आहे ते मानवाच्या मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करतात, जसे की विचार करणे, लक्षात ठेवणे, शिकणे, समजून घेणे, समस्या सोडवणे. मानवी मनाला माहिती प्रक्रिया करणारे यंत्र असं या मानसशास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे. मानवी मन माहिती कशी आत्मसात करतं, त्या माहितीवर कोणत्या प्रकारची प्रक्रिया करतं, माहितीवर प्रक्रिया करत बालक कसं शिकत जातं, ही माहिती कुठे साठवली जाते, तिचा पुन्हा कशा प्रकारे उपयोग केला जातो, ह्या सगळ्याचा अभ्यास हे कॉग्निटिव्हिस्ट सायकोलॉजिस्ट करतात. त्यांच्या अभ्यासाचं क्षेत्रच हे आहे की विचार करणं, समस्या सोडवणं, माहितीवर प्रक्रिया करणं, माहितीचा पुनर्वापर करणं आणि त्या साह्याने बौद्धिक विकास कसा होतो हे कॉग्निटिव्हिस्ट सायकोलॉजिस्टचं अभ्यास क्षेत्र आहे. आणि त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे की मानवी मन माहितीवर कशा प्रकारे प्रक्रिया करते, माहिती कशा प्रकारे मिळवते हे अभ्यासणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि मग ह्या बौद्धिक विकासाचा अभ्यास करणारे जे काही कॉग्निटिव्हिस्ट सायकोलॉजिस्ट आहेत ते कोणते ते आपण आता अभ्यासणार आहोत. तर त्यातले पहिले सायकोलॉजिस्ट आहेत जीन पियाजे. जीन पियाजे यांनी संज्ञात्मक विकासाचा सिद्धांत मांडला, ज्याला इंग्लिशमध्ये थेअरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट असं म्हणतात. जीन पियाजे हे स्विस सायकोलॉजिस्ट होते. त्यांच्या बालविकासावरील योगदानाबद्दल त्यांना ओळखले जाते. त्यांच्या मते बालकाचा विकास होतो, बौद्धिक विकास होतो तो 4 टप्प्यांमध्ये. बालकाच्या जन्मापासून तर बालक किशोरवयाच्या पुढे जाईपर्यंतचा जो काही कालखंड आहे हा सगळा कालखंड त्यांनी 4 टप्प्यांमध्ये विभागला आणि या 4 टप्प्यांमध्ये विभागून त्या पद्धतीने बालकाचा बौद्धिक विकास होतो अशा पद्धतीचा सिद्धांत त्यांनी मांडला. म्हणूनच त्याला असं म्हणतात की थेअरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. मग हे 4 टप्पे कोणते तर बघा, संवेदीकारक कालखंड म्हणजे सेन्सरी मोटर स्टेज, पूर्वक्रियात्मक कालखंड म्हणजे प्री ऑपरेशनल स्टेज, मूर्त क्रियात्मक कालखंड म्हणजे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज आणि औपचारिक क्रियात्मक कालखंड म्हणजे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. आता आपण हे जे काही विकासाचे टप्पे आहेत हे समजून घेऊयात. पहिला जो टप्पा त्यांनी सांगितला तो म्हणजे संवेदीकारक कालखंड, सेन्सरी मोटर स्टेज. हा कालखंड केव्हा सुरू होतो तर जन्मापासून 2 वर्षापर्यंतचा जो कालावधी आहे तो संवेदीकारक कालखंड आहे. बघा, नावावरूनच आपल्याला संवेदीकारक कालखंड म्हणजे काय असेल हे कळते. सेन्सरी मोटर म्हणजे काय तर सेन्स ऑर्गन्स, आपल्या सेन्स ऑर्गन्स थ्रू बालक त्याच्या सेन्स ऑर्गन्स थ्रू जगाचं ज्ञान मिळवतं. सेन्स ऑर्गन्स म्हणजे डोळे, नाक, कान, आपली त्वचा, याद्वारे बालक काय करतं सभोवतालच्या जगाची माहिती मिळवतो. संवेदीकारक म्हणजे संवेदनां थ्रू बालक सभोवतालच्या जगाची माहिती मिळवतो. स्पर्शातून माहिती मिळवतं, डोळ्यांनी बघितल्यानंतर माहिती मिळवतं, हालचालींद्वारे माहिती मिळवतं. लहान बाळ आईचा स्पर्श ओळखतं, लहान बाळ हळूहळू घरातल्या व्यक्तींना ओळखायला सुरुवात करतं. तर अशा प्रकारे संवेदनांद्वारे
बालक सभोवतालच्या जगाची माहिती मिळवतं. वस्तूंच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला या टप्प्यामध्ये सुरुवात होते, परंतु अस्तित्वाची जाणीव विकसित होत नाही. म्हणूनच लहान बाळ एखाद्या वस्तूसाठी जर रडत असेल आणि आपण ती वस्तू जर त्याच्यापासून लपवून ठेवली, तर त्याला असं वाटतं की ती वस्तू अस्तित्वातच नाही, असं त्याला वाटत असतं. तो असा हा कालखंड आहे 0 ते 2 वर्ष, सेन्सरी मोटर स्टेज. त्यानंतर दुसरा जो कालखंड जीन पियाजे यांनी सांगितलाय तो म्हणजे पूर्वक्रियात्मक कालखंड, प्री ऑपरेशनल कालखंड. त्याचा कालावधी आहे 2 वर्षापासून तर 7 वर्षापर्यंत. म्हणजे 2 वर्षापासून तर साधारणपणे इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांपर्यंतचा कालखंड. इथे सुद्धा नावावरून आपल्याला त्याचा अर्थ कळतो. प्री ऑपरेशनल, पूर्वक्रियात्मक, क्रिया करण्यापूर्वीचा कालखंड. मग आता ही मुले जग कसं समजून घेतात आणि कसे विकसित होतात, तर भाषेचा वापर करतात, चिन्हांचा वापर करतात आणि ती स्वकेंद्रित असतात. इयत्ता पहिलीच्या, दुसरीच्या किंवा प्री स्कूलच्या क्लासमध्ये जर तुम्ही गेलात, तर ही मुलं स्वतःच्याच विश्वात रममाण झालेली असतात. त्यांना त्यांच्या विश्वातून बाहेर काढून आपल्या विश्वात आणण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागतात. कारण ती स्वकेंद्रित असतात. त्यांना आपल्या जगाशी काही घेणं देणं नसतं. ते स्वतःच्याच जगात स्वकेंद्रित असतात. त्यांच्याकडे तर्काचा अभाव असतो. त्यांना हळूहळू खऱ्या गोष्टीचं स्वरूप ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना ते कळत नाही. म्हणून हा पूर्वक्रियात्मक कालखंड. त्यानंतर तिसरा जो कालखंड जीन पियाजे यांनी सांगितलाय तो म्हणजे मूर्त क्रियात्मक कालखंड किंवा त्याला ठोस क्रियात्मक कालखंड असंही म्हणतात. कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज. इथे सुद्धा आपल्याला शब्दावरून स्टेज कळते. कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज, मूर्त क्रियात्मक कालखंड. मूर्त म्हणजे काय? कॉन्क्रीट. ज्या वस्तू समोर दिसतात त्या वस्तूंचे ते वर्णन करू शकतात, वर्गीकरण करू शकतात, त्या वस्तूंवर निबंध लिहू शकतात, त्या वस्तू आणू शकतात, त्या वस्तू एकमेकांना जोडू शकतात. त्यानंतर काही गोष्टींचं ते संवर्धन करू शकतात, जतन करतात, स्वसंरक्षण त्यांना कळायला लागतं. तर अशा प्रकारचा हा कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेजचा कालखंड आणि याचा कालावधी आहे 7 ते 11 वर्ष. म्हणजे साधारणपणे इयत्ता दुसरी ते 6वीचे विद्यार्थी. त्यानंतर चौथी जी स्टेज आहे जीन पियाजे यांनी सांगितलेली बालकाच्या बौद्धिक विकासाची, ती म्हणजे औपचारिक क्रियात्मक कालखंड, फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. 11 वर्षावरील सगळीच मुलं या स्टेजमध्ये येतात. म्हणजे साधारणपणे 7वीच्या पुढची मुलं की ज्यांनी नुकतंच किशोर वयामध्ये पदार्पण केलेलं आहे. तर या टप्प्यामध्ये ही मुलं अमूर्त विचार करायला लागतात. वैज्ञानिक व तार्किक विचारसरणी डेव्हलप होते. काल्पनिक गोष्टींचा ते विचार करतात, काल्पनिक परिस्थितीचा विचार करतात. याच वयोगटामध्ये मग निबंध लेखन, पत्रलेखन, इमॅजिनरी गोष्टी आपण त्यांच्या समोर ठेवतो. अबस्ट्रॅक्ट थिंकिंग ते करायला लागतात. त्या पद्धतीने आपला जो विद्यार्थ्यांचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये त्यांना त्या त्या दृष्टिकोनातून प्रत्येक विषयामध्ये अशा प्रकारचं कामकाज दिलेलं असतं. भूमितीमध्ये त्यांना प्रमेय अभ्यासायचे असतात, ज्याच्यावर ते विचार करू शकतात. गणितामध्ये अवकाशीय असे असे अनेक कॉन्सेप्ट त्यांना अभ्यासायचे असतात. कारण त्यांना त्या पद्धतीने त्यांची विकास प्रक्रिया या वयामध्ये डेव्हलप झालेली असते. तर अशा प्रकारे सेन्सरी मोटर स्टेज, प्री ऑपरेशनल मोटर स्टेज, प्री ऑपरेशनल स्टेज, कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज आणि फॉर्मल ऑपरेशनल स्टेज या 4 कालखंडांमध्ये जीन पियाजे यांनी बालकाचा बौद्धिक विकास होतो असं सांगितलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी आपला सिद्धांत मांडला. त्यानंतर दुसरे जे काही सायकोलॉजिस्ट आहेत ते आहेत हवार्ड गार्डनर. हवार्ड गार्डनर यांनी देखील आपला बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला. हवार्ड गार्डनर हे अमेरिकन कॉग्निटिव्ह सायकोलॉजिस्ट आहे, म्हणजे बौद्धिक विकासाचा अभ्यास करणारे मानसशास्त्रज्ञ आहे.
हार्वर्ड विद्यापीठामध्ये कॉग्निशन आणि एज्युकेशन या विषयाचे ते प्राध्यापक आहेत. त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय म्हणजे बुद्धिमत्ता, शिक्षण आणि मानवी क्षमता. म्हणजे बुद्धिमत्ता आणि शिक्षणाचा वापर करून मानवी क्षमता कशा वृद्धिंगत करता येतील ह्याचा अभ्यास प्रामुख्याने त्यांनी केलाय. त्यांनी आपल्या प्रसिद्ध पुस्तकात फ्रेम्स ऑफ माइंड या प्रसिद्ध पुस्तकामध्ये आपला हा बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला आणि त्याला त्यांनी म्हटलंय की अनेक बुद्धी सिद्धांत म्हणजेच थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स. बघा, बुद्धिमत्तेचं मोजमाप करताना इंटेलिजन्स क्वेश्चन IQ हे नेहमीच आपण म्हणत असतो सगळीकडेच, ह्या मुलाचा IQ इतका आहे, ह्या मुलांचा IQ असा आहे, ही चर्चा आपल्या बऱ्याचदा कानावर पडते. पण हवर्ड गार्डनर यांच्या मते विद्यार्थ्यांचा IQ मोजणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळी बुद्धिमत्ता आहे. मग एकाच पद्धतीने IQ मोजून आपण बुद्धिमत्तेचं मोजमाप कसं काय करू शकतो? हवर्ड गार्डनर यांच्या मते बुद्धिमत्ता ह्या प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की इट इज नॉट हाऊ स्मार्ट यू आर, इट इज हाऊ यू आर स्मार्ट. तुमच्याकडे किती बुद्धिमत्ता आहे हे महत्वाचे नाही, तुम्ही असलेली बुद्धिमत्ता कशी वापरता हे महत्वाचे. म्हणजेच त्यांना असं म्हणायचं आहे की प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी बुद्धिमत्ता आहे. त्यामुळे बुद्धिमत्ता आपल्याला एकाच तराजूत मापता येणार नाही. त्यांच्या मते 8 वेगवेगळ्या बुद्धिमत्ता आहेत. आणि आपल्या थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स या सिद्धांतामध्ये त्यांनी या 8 वेगवेगळ्या बुद्धिमत्ता कोणत्या प्रकारच्या आहेत हे सांगितले. हे चित्र आपल्याला मल्टिपल इंटेलिजन्स ज्या काही 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता वेगवेगळ्या व्यक्तींकडे असतात त्या बुद्धिमत्ता दाखवते. आता ह्या बुद्धिमत्ता कोणकोणत्या आहेत ते आपण समजून घेऊयात. हवर्ड गार्डनर यांनी बुद्धिमत्तेचे 8 प्रकार सांगितलेत. पहिला प्रकार आहे भाषिक बुद्धिमत्ता, लिंग्विस्टिक इंटेलिजन्स. हे बघा, लिंग्विस्टिक इंटेलिजन्स म्हणजे काय? वर्ड स्मार्टनेस. मग ज्यांच्याकडे ही भाषिक बुद्धिमत्ता असते त्यांच्याकडे कोणते स्किल्स असतात? लेखन, वाचन, भाषा हे कौशल्य त्यांच्याकडे असतं. आणि मग हे लोक भविष्यामध्ये कोणतं काम चांगल्या प्रकारे करू शकतात? ते लेखक होऊ शकतात, ते कवी होऊ शकतात, ते अशा प्रकारचं जे काही साहित्य आहे ते निर्माण करू शकतात, ते चांगलं बोलू शकतात, ते व्याख्याते होऊ शकतात, ते वक्ते होऊ शकतात, कारण त्यांचं भाषेवर प्रभुत्व असतं. अशा प्रकारची बुद्धिमत्ता ही भाषिक बुद्धिमत्ता. दुसरी बुद्धिमत्ता आहे तार्किक गणितीय बुद्धिमत्ता, लॉजिकल अँड मॅथमॅटिकल इंटेलिजन्स. मग ह्यांच्याकडे कुठले स्किल्स असतात? तर हे विचार करू शकतात, विश्लेषण करू शकतात, गोष्टींची कारणमीमांसा करू शकतात, गणितीय तर्कशक्ती त्यांच्याकडे असते. मग हे कोणतं काम चांगलं करू शकतात? शास्त्रज्ञ होऊ शकतात, अभियंते होऊ शकतात, गणितज्ञ होऊ शकतात, स्पेसमध्ये रिसर्चमध्ये काम करू शकतात. अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करू शकतात. तिसरा प्रकार आहे बुद्धिमत्तेचा अवकाशिक बुद्धिमत्ता, स्पेशल इंटेलिजन्स, स्पॅशियल इंटेलिजन्स. म्हणजे काय? तर ते काल्पनिक चित्र काढू शकतात, आकार, वेगवेगळ्या दिशा याविषयी ते कल्पना करू शकतात, एखादे दृश्य असं समोर आणू शकतात. हे सगळे स्किल्स त्यांच्याकडे असतात. ते आर्किटेक्ट होऊ शकतात, कलाकार होऊ शकतात, डिझायनर होऊ शकतात. अशा प्रकारचे स्किल्स त्यांच्याकडे असल्यामुळे या क्षेत्रामध्ये हे लोक जाऊ शकतात. चौथं जे काही इंटेलिजन्सचा प्रकार आहे तो म्हणजे शारीरिक कौशल्य बुद्धिमत्ता, कायनेस्थेटिक इंटेलिजन्स. शारीरिक कौशल्य बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर ते आपल्या शरीराचा वापर कुशलतेने करू शकतात. मग त्यांच्या हातामध्ये कला असते, त्यांच्या पायामध्ये कला असते, त्यांच्या बॉडीमध्ये कला असते. उदाहरणार्थ ते खेळाडू होऊ शकतात, ते नर्तक होऊ शकतात,
ते कारागीर होऊ शकतात, ते सर्जन होऊ शकतात. उदाहरण घ्यायचं झालं तर सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकरच्या हातातली जी जादू आहे ते कायनेस्थेटिक इंटेलिजन्स. त्यानंतर पाचवा प्रकार जो आहे तो सांगीतिक बुद्धिमत्ता, म्युझिकल इंटेलिजन्स. ह्या लोकांकडे कोणते स्किल असतात? तर स्वर, ताल, लय, ध्वनी ह्याची त्यांना बऱ्यापैकी समज असते. त्यांना त्याचे अर्थ कळतात. त्यांना इन्स्ट्रुमेंट्स वाजवता येतात. ते गायक होऊ शकतात, वादक होऊ शकतात, संगीतकार होऊ शकतात. उदाहरणार्थ लता मंगेशकर. लता दिदींना जर त्यावेळेला त्यांच्या वडिलांनी सांगितलं असतं की तू गाऊ नकोस, तू काय कर, शिक्षक हो किंवा वकील हो किंवा डॉक्टर हो किंवा तू क्रिकेट खेळायला जा, त्यांना ते जमलंच नसतं. कारण जी काही संगीताची जादू आहे ती त्यांच्या आवाजात होती. त्यांच्याकडे ती बुद्धिमत्ता होती, म्हणून त्या तितक्या उंचीला जाऊ शकल्या. पुढची बुद्धिमत्ता आहे आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता, इंटरपर्सनल इंटेलिजन्स. बघा नावावरून अर्थ कळतो, इंटरपर्सनल. इंटरपर्सनल किंवा आंतरवैयक्तिक, दोन व्यक्तींमध्ये किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींमध्ये असलेला संबंध समजून घेणं. मग ह्यांच्यामध्ये कोणते स्किल्स असतात? तर एकमेकांना समजून घेणं, एकमेकांशी संवाद साधणं, चांगले संबंध निर्माण करणं, चांगल्या आणि पॉझिटिव्ह वेने एकमेकांशी कम्युनिकेट करणं, आपल्याला एखाद्याला न दुखवता एखादी गोष्ट समजावून सांगणं, या गोष्टी या लोकांना चांगल्या पद्धतीने जमू शकतात. मग अशा प्रकारची बुद्धिमत्ता असलेले लोक कोणतं काम चांगलं करू शकतात? शिक्षक होऊ शकतात, नेते होऊ शकतात, मानसशास्त्रज्ञ होऊ शकतात, समुपदेशक होऊ शकतात, वकील होऊ शकतात. तर अशा प्रकारचे बुद्धिमत्तेचा वापर करून ते आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतात. सातवा जो प्रकार आहे बुद्धिमत्तेचा तो अंतर्मन बुद्धिमत्ता, इंट्रापर्सनल इंटेलिजन्स. बघा दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे. सहावी जी आपण बुद्धिमत्ता पाहिली ती इंटरपर्सनल इंटेलिजन्स, आणि ही जी आहे इंट्रापर्सनल इंटेलिजन्स. शब्दावरून अर्थ कळतो. इंट्रा, इंट्रा मीन्स इनसाइड द बॉडी. अंतर्मन, आपलं स्वतःचं मन ओळखणं. ह्या प्रकारच्या लोकांमध्ये कोणते स्किल्स असतात? तर ते स्वतःला समजून घेतात, स्वतःच्या भावना समजून घेतात, स्वतःची उद्दिष्ट कोणती आहेत, स्वतःमध्ये कोणत्या कमतरता आहेत, स्वतःमध्ये कोणतं सामर्थ्य आहे, कोणती ताकद आहे, आपण कुठे जाऊ शकतो, स्वतःचे विचार ओळखू शकतात. आणि अशा प्रकारचं इंट्रापर्सनल इंटेलिजन्स ज्यांच्याकडे असतं त्याचे उदाहरण द्यायची झाली तर प्रभावी व्यक्तिमत्व जे होऊन गेले जसे की गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, ह्या ज्या व्यक्ती आहेत ह्या इतक्या उंचीपर्यंत पोहोचू शकल्या कारण त्यांच्याकडे इंट्रापर्सनल इंटेलिजन्स ही क्षमता होती. त्यानंतर आठवी जी बुद्धिमत्ता हवार्ड गार्डनर यांनी सांगितली आहे ती म्हणजे नैसर्गिक बुद्धिमत्ता, नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स. मग हे लोक काय करू शकतात? ह्यांच्यामध्ये कोणते स्किल्स असतात? तर ते निसर्गाला समजून घेतात, निसर्गाशी एकरूप होतात, प्राणी, वनस्पती, पर्यावरण याबाबत ते संवेदनशील असतात. मग हे कोणतं काम चांगलं करू शकतात? तर ते जीवशास्त्रज्ञ होऊ शकतात, शेतकरी होऊ शकतात, पर्यावरण तज्ज्ञ होऊ शकतात, हवामान तज्ज्ञ होऊ शकतात, जिओलॉजीचा अभ्यास करणारे जिओलॉजिस्ट होऊ शकतात. तर अशा प्रकारे स्वतःमध्ये जे काही स्किल्स आहेत त्या स्किल्सचा वापर करून, त्या बुद्धिमत्तेचा वापर करून हे लोक त्या त्या व्यवसायामध्ये उच्च पदावर जाऊ शकतात. अशा प्रकारे हवार्ड गार्डनर यांनी 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्यात. जस्ट आय विल रिपीट दिस अगेन. भाषिक बुद्धिमत्ता म्हणजे लिंग्विस्टिक इंटेलिजन्स, तार्किक किंवा गणितीय बुद्धिमत्ता, लॉजिकल मॅथमॅटिकल इंटेलिजन्स, अवकाशिक बुद्धिमत्ता म्हणजे स्पॅशियल इंटेलिजन्स, शारीरिक कौशल्य बुद्धिमत्ता म्हणजे कायनेस्थेटिक इंटेलिजन्स,
संगीतिक बुद्धिमत्ता म्हणजे म्युझिकल इंटेलिजन्स, आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता म्हणजे इंटरपर्सनल इंटेलिजन्स, अंतर्मन बुद्धिमत्ता म्हणजेच इंट्रापर्सनल इंटेलिजन्स, नैसर्गिक बुद्धिमत्ता म्हणजे नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स. तर सुरुवातीला हॉवर्ड गार्डनर यांनी जो मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्सचा सिद्धांत मांडला, त्यामध्ये या 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता त्यांनी सांगितलेल्या होत्या की व्यक्तींमध्ये 8 वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. त्यामुळे आपल्याला एकाच पद्धतीने व्यक्तीची बुद्धिमत्ता मोजता येत नाही. कुणी गायनात चांगलं असतं, कुणी वादनात चांगलं असतं, कुणी खेळण्यामध्ये चांगलं असतं, कुणी बोलण्यामध्ये चांगलं असतं, कुणी चांगलं लिहू शकतं. अशा वेगवेगळ्या बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांमध्ये असतात, ज्या आपल्याला शिक्षक म्हणून ओळखता यायला हव्या. पालक म्हणून पालकांना सुद्धा आपल्या मुलांना ओळखता यायला हवं. त्यांच्यामध्ये जी काही बुद्धिमत्ता आहे, जे काही स्किल्स आहेत, त्या स्किल्सचा वापर करून त्या विद्यार्थ्याला जर आपण मार्गदर्शन करू शकलो, तर तो विद्यार्थी निश्चितच उंचीपर्यंत पोहोचू शकेल. असं हॉवर्ड गार्डनर यांचं हे खूप मोठं योगदान शिक्षण क्षेत्राला मिळालेलं आहे. ही मल्टिपल इंटेलिजन्स, थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स हा खरं तर आज परवलीचा शब्द आहे. स्वतःला ओळखा, स्वतःमध्ये कोणतं सामर्थ्य आहे ते ओळखा आणि त्याचा उपयोग करून पुढे जा. हे खूप महत्वाचा विचार आज शिक्षण शास्त्राला मार्गदर्शक ठरत आहे. ह्या 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्यानंतर गार्डनर यांनी नंतर 9वी बुद्धिमत्ता सुद्धा सुचवली आहे, अस्तित्ववादी बुद्धिमत्ता, एक्झिस्टेन्शियल इंटेलिजन्स असं त्यांनी त्याला म्हटलंय. मग ही अस्तित्ववादी बुद्धिमत्ता म्हणजे तरी काय? तर जीवन, मृत्यू, अस्तित्व, आत्मा ह्या ज्या काही अबस्ट्रॅक्ट इमॅजिनेशन्स आहेत, या खोल प्रश्नांवर विचार करण्याची क्षमता ज्या लोकांमध्ये असते, त्यांच्याकडे ही अस्तित्ववादी बुद्धिमत्ता असते, म्हणजे एक्झिस्टेन्शियल इंटेलिजन्स असते. असे कोणते लोक असतात? तत्वज्ञ, धर्मगुरू, प्रवचनकार, कीर्तनकार ह्यांच्यामध्ये ही बुद्धिमत्ता असते. अशा अबस्ट्रॅक्ट कल्पनांचा ते विचार करतात आणि त्या पद्धतीने ते लोकांशी संवाद साधतात. तर अशा प्रकारे हॉवर्ड गार्डनर यांनी आपला मल्टिपल इंटेलिजन्सचा म्हणजे अनेक बुद्धिमत्ता हा सिद्धांत मांडला. त्यांचा संदेश असा होता की बुद्धिमत्ता ही एकच नसते, व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. तर अशा प्रकारे बालकाचा बौद्धिक विकास कसा होतो यावर 2 मानसशास्त्रज्ञ ज्यांनी आपल्या यावरच्या संकल्पना सुचवल्या आहेत आणि यावरचे आपले सिद्धांत मांडलेत, त्या 2 मानसशास्त्रज्ञांचा आज आपण अभ्यास केला. त्यामधले पहिले आहेत ते जीन पियाजे आणि दुसरे आहेत हॉवर्ड गार्डनर. जीन पियाजे यांनी विकासाचे 4 टप्पे सुचवले, तर हॉवर्ड गार्डनर यांनी 8 प्रकारच्या वेगवेगळ्या बुद्धिमत्ता सांगितल्यात. आता बघा, जीन पियाजे यांनी सुचवलेले विकासाचे 4 टप्पे आणि हॉवर्ड गार्डनर यांनी सांगितलेल्या 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता लक्षात कशा ठेवायच्या ह्याची ट्रिक मी तुमच्या बरोबर शेअर करते. बघा, जीन पियाजे यांनी काय केलं? त्यांनी विकासाचे 4 टप्पे सांगितलेत. मग हे 4 टप्पे कसे लक्षात ठेवायचे? तर सिंपल, SPCF एवढा शब्द लक्षात ठेवा. SPCF, इट इज इन द सिक्वेन्स. SPCF, एस म्हणजे काय? सेन्सरी मोटर स्टेज, संवेदकारक कालखंड. त्याचा कालावधी आहे 0 ते 2 वर्ष. त्यानंतर पी म्हणजे काय? प्री ऑपरेशनल स्टेज, पूर्वक्रियात्मक कालखंड, 2 वर्ष ते 7 वर्ष. त्यानंतर सी म्हणजे काय? कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज, मूर्त किंवा ठोस क्रियात्मक कालखंड, 7 वर्ष ते 11 वर्ष. आणि एफ म्हणजे काय? फॉर्मल ऑपरेशनल स्टेज, औपचारिक क्रियात्मक कालखंड, 11 वर्ष आणि त्या पुढे 11 वर्ष पुढे वर्षापेक्षा पुढे.
तर अशा प्रकारे SPCF एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर जीन पियाजे यांनी सांगितलेले चारही जे काही कालखंड आहेत ते तुम्हाला सांगता येतील. SPCF, S मीन्स सेन्सरी मोटर स्टेज, P मीन्स प्री ऑपरेशनल स्टेज, C मीन्स कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज अँड F मीन्स फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. आता हवार्ड गार्डनर यांनी जे काही 8 बुद्धिमत्तेचे प्रकार सांगितलेत, ते 8 बुद्धिमत्तेचे प्रकार लक्षात कसे ठेवायचे, तर त्यासाठी मी तुम्हाला जी ट्रिक सांगते ती आहे LMM स्किन. इथं स्किन मध्ये 2 आय येतात बघा, LMMSKIIN. L means linguistic, M means mathematical, another M means musical intelligence, S means spatial intelligence, K means kinesthetic intelligence, I means interpersonal intelligence, another I means intrapersonal intelligence, and N means natural intelligence. सोपं. LMM स्किन, प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर तुम्हाला ती इंटेलिजन्स सांगतात आणि तुम्ही हे दोन्ही लक्षात ठेवू शकतात. SPCF म्हणजे जीन पियाजे, LMM स्किन हवार्ड गार्डनर. तर अशा प्रकारे ह्या 2 सायकोलॉजिस्टने सांगितलेले विकासाचे सिद्धांत आज आपण अभ्यासलेत. आता हे जे विकासाचे सिद्धांत आता आपण अभ्यासलेत त्यावर आपण काही MCQ क्वेश्चन्स बघणार आहोत. जीन पियाजे आणि हवार्ड गार्डनर यांच्या सिद्धांतावर प्रत्येकी 5 बहुपर्यायी प्रश्न आपण बघूयात. पहिला प्रश्न आहे, जीन पियाजे यांच्या मते बालकांचा बौद्धिक विकास कोणत्या प्रक्रियेद्वारे होतो? ऑप्शन आहेत अनुकरणाद्वारे, संज्ञानात्मक प्रक्रियेद्वारे, पुरस्कार व दंडाद्वारे, निरीक्षणाद्वारे. बघा, जीन पियाजे यांचा बौद्धिक विकासाचं नावच संज्ञानात्मक सिद्धांत आहे. विकासाचा संज्ञानात्मक सिद्धांत, थेअरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, म्हणजे बरोबर उत्तर आहे संज्ञानात्मक प्रक्रियेद्वारे, म्हणजे बौद्धिक प्रक्रियेद्वारे. दुसरा प्रश्न, पियाजे यांच्या संज्ञानात्मक विकासाच्या टप्प्यांची योग्य क्रमवारी कोणती? पियाजे यांच्या संज्ञानात्मक विकासाच्या टप्प्यांची योग्य क्रमवारी कोणती? मी तुम्हाला त्याचं शॉर्टकट सांगितलेलं आहे. SPCF, सेन्सरी मोटर, प्री ऑपरेशनल, कॉन्क्रीट ऑपरेशनल, फॉर्मल ऑपरेशनल. आता हे पहिलं ऑप्शन जे आहे ते तुमचं उत्तर सांगून जातं, संवेदी, पूर्वसंचालन, ठोस आणि औपचारिक. म्हणजे हा ऑप्शन आहे, दिस इज द आन्सर. तिसरा प्रश्न, बालक वस्तू दिसत नाही म्हणून अस्तित्वात नाही असे समजते, हा विचार कोणत्या टप्प्यात आढळतो? वस्तू दिसत नाही म्हणून अस्तित्वात नाही, ठोस संचालनात्मक, संवेदी मोटार टप्पा, औपचारिक संचालनात्मक, पूर्व संचालनात्मक. आता बघा, इथे थोडासा हा क्वेश्चन परीक्षेच्या वेळेला आपल्याला कन्फ्युजिंग वाटतो, कारण वस्तू दिसत नाही म्हणून अस्तित्वात नाही हे आपल्याला पूर्व संचालनात्मक असू शकतं असंही वाटू शकतं आणि संवेदी मोटर टप्पा असावा असंही वाटू शकतं. परंतु इथे विचार करताना आपल्याला काय करावं लागेल की पूर्व संचालनात्मक हे जे आहे याचं वयोगट आहे 2 ते 7. या वयोगटामध्ये जर आपण एखादी वस्तू लपवून ठेवली तर त्या विद्यार्थ्याचा त्या मुलाचा विश्वास बसत नाही. त्याला माहित असतं की वस्तू लपवलेली आहे. पण संवेदी मोठा टप्पा या गटामध्ये 0 ते 2 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांचं वस्तूंचं अस्तित्व असतं, हे विकसित व्हायला लागलेलं असतं, पण ते विकसित झालेलं नसतं. आपण एखादी वस्तू लपवून ठेवली आणि त्यांना ती दिसली नाही तर ते शांत बसतात, त्यांना वाटतं की वस्तू अस्तित्वात नाही. असं हे थोडंसं विचार करून लिहिण्याचं उत्तर आहे, म्हणून ह्याचं योग्य उत्तर आहे संवेदी मोटर टप्पा. संरक्षण, कॉन्झर्वेशन ही संकल्पना कोणत्या टप्प्यात विकसित होते? ऍक्च्युली इथे संवर्धन असा शब्द पाहिजे, संवर्धन. ऑप्शन आहेत पूर्व संचालनात्मक, ठोस संचालनात्मक, संवेदी मोटर, औपचारिक संचालनात्मक. संवर्धन, संरक्षण हे
ठोस किंवा मूर्त संचालनात्मक या स्टेजमध्ये डेव्हलप होतात. म्हणून योग्य उत्तर आहे ठोस संचालनात्मक. तर्कशुद्ध विचार व कल्पनाशक्ती विकसित होतात हा टप्पा कोणता? संवेदी मोटार, पूर्व संचालनात्मक, ठोस संचालनात्मक, औपचारिक संचालनात्मक. बघा, हा प्रश्न सुद्धा कन्फ्युजिंग आहे. तर्कशुद्ध विचार व कल्पनाशक्ती विकसित होतात हा टप्पा कोणता? ठोस संचालनात्मक ह्या कालखंडामध्ये सुद्धा तर्कशुद्ध विचार विकसित होतात आणि औपचारिक संचालनात्मक मध्ये सुद्धा तर्कशुद्ध विचार व कल्पनाशक्ती विकसित होते. पण ठोस संचालनात्मक कालखंडामध्ये विद्यार्थी जो तर्कशुद्ध विचार करतात तो मूर्त स्वरूपातील वस्तूंना बघून करतात. आपल्याला तार्किक विचारसरणी ही मूर्त वस्तूंना बघून केलेली नको असते. आपल्याला तार्किक विचारसरणी कोणती असते? अबस्ट्रॅक्ट थिंकिंगवर अवलंबून असणारी जी तार्किक विचारसरणी आहे, जे तर्कशुद्ध विचार आहेत ते पूर्णपणे विकसित झालेले आपल्याला हवे असतात. आणि अशा प्रकारे अबस्ट्रॅक्ट थिंकिंगवर अवलंबून असणारी तर्कसरणी किंवा तार्किक विचारसरणी ही औपचारिक संचालनात्मक कालखंडामध्ये पूर्णपणे विकसित होते. म्हणून योग्य उत्तर आहे औपचारिक संचालनात्मक. पुढचा प्रश्न आहे, हवार्ड गार्डनर यांच्या मते माणसात किती प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात? 5, 7, 8, 9. बघा, हा प्रश्न सुद्धा कन्फ्युजिंग आहे. काय झालंय की हवार्ड गार्डनर यांनी आपला सुरुवातीचा जो सिद्धांत मांडला त्यामध्ये त्यांनी 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या आणि नंतर काही दिवसांनी म्हणजे आता काही कालखंडापूर्वी त्यांनी 9वी बुद्धिमत्ता सांगितली, एक्झिस्टन्शियल इंटेलिजन्स. मग परीक्षेमध्ये 8 लिहायच्या का 9 लिहायच्या असा प्रश्न पडतो. तर सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी सुरुवातीचं जे काही आपली थेरी मांडली, थेरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स, त्या थेरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स मध्ये त्यांनी 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्यात. 9वी बुद्धिमत्ता जरी त्यांनी नंतर इंट्रोड्यूस केलेली असली तरी त्या सिद्धांतामध्ये ती ऍड केलेली नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर लिहिताना नेहमी 8 असं लिहायचंय. हवार्ड गार्डनर यांनी 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या. भाषा, वाचन, लेखन, कौशल्य कोणत्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहे? सोपं, भाषिक बुद्धिमत्ता. इतरांशी संवाद साधण्याची व समजण्याची क्षमता कोणत्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहे? इंट्रापर्सनल, इंटरपर्सनल, नैसर्गिक, सांगीतिक. इतरांशी संवाद म्हणजे इंटरपर्सनल, आंतरवैयक्तिक. संगीत, ताल आणि सूर समजण्याची क्षमता हे कोणत्या बुद्धिमत्तेचे लक्षण आहे? सोपं, भाषिक बुद्धिमत्ता. अंतर्मन समजण्याची आणि स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता म्हणजे इंटरपर्सनल बुद्धिमत्ता, नैसर्गिक बुद्धिमत्ता, इंट्रापर्सनल बुद्धिमत्ता, शारीरिक बुद्धिमत्ता. अंतर्मन समजण्याची म्हणजे इंट्रापर्सनल बुद्धिमत्ता हे योग्य उत्तर. तर अशा प्रकारचे प्रश्न बुद्धीवर काम करणाऱ्या मानसशास्त्रज्ञांनी जे काही आपले सिद्धांत मांडले, कॉग्निटिव्ह सायकोलॉजिस्टने जे आपले विकासाचे सिद्धांत मांडले त्यावर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 सायकोलॉजिस्टने सांगितलेल्या सिद्धांतांचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये जीन पियाजे यांनी बालकाच्या बौद्धिक विकासाचे 4 टप्पे सांगितलेत. त्याचं शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलेलं आहे SPCF. आणि हवार्ड गार्डनर यांनी 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत. ज्याचा शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलेला आहे LMM स्किन. अशा प्रकारे हे लक्षात ठेवा, ही ट्रिक वापरा. तुम्ही तुमची स्वतःची ट्रिक सुद्धा वापरू शकतात. आणि मला अशी आशा आहे की हे दोनही सांगितलेले आजचे जे काही सिद्धांत आहे ते तुमचे हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच क्लिअर होतील. तुम्हाला ते कुठेही वाचण्याची गरज पडणार नाही. यावर कोणताही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला तरी सुद्धा तुम्हाला तो सांगता येईल. आपण सर्वांनी हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल अशी मी अपेक्षा करते. थँक्यू. त्यानंतर पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा. तोपर्यंत अभ्यास करा, खुश राहा. थँक्यू.